गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्यात येत आहेत। मागच्या महिन्या 2 महिन्यात ज्या लोकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आलेलं आहे त्या सगळ्या लोकांचं अध्यक्ष महोदय वीज बिल हे दुपटीने तिपटीने वाढलेलं आहे। यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि MSCB याबाबतचं कुठलंही स्पष्टीकरण देत नाहीये। तर आपल्या शासनाची धोरण या स्मार्ट मीटरच्या बाबतीत नेमकं काय? एकीकडे मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की प्रीपेड मीटर आपण सक्तीने बसवणार नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे। काही लोकांच्या घरभाड्याच्या दुपटीने हे वीज बिल येत आहे। तर माझी अशी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की MSCBने याबाबत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं आणि जे काही नागरिकांमध्ये मनामध्ये संभ्रम झालेला आहे की पूर्वी आमचं बिल समजा 500 रुपये येत होतं तर दुसऱ्या महिन्यातलं स्मार्ट मीटरचं बिल हे थेट 1000 किंवा 1500 रुपये आलंय। यात जर काय तांत्रिक चुका असतील तर स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याबाबत ह्या सरकारने स्थगिती द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। महाराष्ट्रात वीज वितरण कंपन्यांकडून सक्तीने बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर विरोधात तीव्र संताप उसळला आहे। वाढीव वीज बिलामुळे राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत। जुन्या मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटरमुळे वीज बिल दुप्पट ते तिप्पट येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत। पंढरपुरात शिवक्रांती युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महावितरण शहर कार्यालयापर्यंत अर्धनग्न होत मोर्चा काढण्यात आला होता। सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने पंढरपुरात निघालेल्या स्मार्ट मीटर विरोधातील अर्धनग्न मोर्चाची दखल या शहर तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे 4 आमदार असल्याने एखादा आमदार तरी घेईल आणि आवाज उठवेल अशी अपेक्षा होती। खरे तर आमदार समाधान आवताडे हे पंढरपूर शहराचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आवताडे हे नक्की दखल घेतील अशी अपेक्षाही व्यक्त होत होती। मात्र अजूनपर्यंत तरी दखल घेतली गेली नाही। परंतु दुसरीकडे भाजपचे सोलापूरचे आमदार देवेंद्र कोटे यांनी सोलापूर शहरातील जनभावना लक्षात घेत गुरुवारी यावर विधिमंडळात लक्ष वेधल्याचे दिसून आले। तर आमदार देवेंद्र कोटे यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधल्याचे पंढरपुरात अर्धनग्न आंदोलन केलेले दत्तात्रय काळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत। जय जिजाऊ जय शिवराय। या ठिकाणी सोलापूर शहर मध्यचे आमदार माननीय श्री देवेंद्रजी कोटे साहेब यांचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन, कारण त्यांनी जो आज विधान भवनामध्ये महावितरणच्या विरोधात जो मुद्दा उपस्थित केला आहे तो म्हणजे स्मार्ट मीटर जे सक्तीनं बसवले जात आहेत, कुठल्याही ग्राहकाला न विचारता, कुठल्याही ग्राहकाला विश्वासात घेता, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाला वाढीव वीज बिल येऊन आर्थिक बोजा त्या सामान्य ग्राहकावर या ठिकाणी पडत आहे। त्यामुळं सामान्य ग्राहकाची या ठिकाणी आर्थिक बाजू कमकुवत होत आहे। तो जिव्हाळ्याचा विषय माननीय देवेंद्रजी कोटे साहेब यांनी विधान भवनात मांडून एक सामाजिक सलोखा राखण्याचं काम माननीय देवेंद्र कोटे साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्याबद्दल मी एक शिवक्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे पंढरपूरच्या वतीनं माननीय आमदार साहेबांचं खूप खूप या ठिकाणी परत एकदा अभिनंदन या ठिकाणी करतोय, कारण ते आंदोलन मी या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्याची जाणीव मला आहे। हाच विषय आमदार साहेबांनी विधान भवनात लावून धरून तो मार्गी लावावा एवढीच अपेक्षा माननीय देवेंद्र कोटे साहेब या ठिकाणी करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।